मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय। आज अंतरवाली सराटीत त्यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला आणि आपला उपोषणाचा निर्णय त्यांनी कळवला। त्यांनी मराठा समाजाबाबत अनेक मागण्या समोर ठेवून सरकारला 29 मे पर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे। मागण्या मान्य न झाल्यास 30 मे पासून आमरण उपोषणाला सुरुवात करणार असा इशाराही त्यांनी दिलाय। राज्य सरकारने आणि पर्यायानं देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाला त्यांना पुढे जाऊन दिलं जात नसल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। एकीकडे आरक्षण मिळाल्याचा आनंद सत्ताधारी साजरा करत असताना तिकडे जरांगे मात्र या तुटपुंजा आरक्षणासाठी राजी दिसत नाहीयेत। हैदराबाद गॅझेटनुसार सर्वांना सरसकट आरक्षणाची मागणी करणार असल्याचं त्यांनी आज म्हटलंय। जरांगेंना पुन्हा पुन्हा आवाज का उंचवावा लागतोय? आरक्षणाच्या नावाखाली सरकारने मराठा समाजाची बोळवण केली आहे का? कुठल्या गोष्टीवर जरांगेंचं समाधान झालेलं नाहीये? पुन्हा पुन्हा त्यांना का उपोषणाची वेळ येते? या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपल्याला चर्चा करायची आहे। आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत गंगाधर काळकुटे, मराठा नेते आहेत। आपल्यासोबत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आहेत आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके सुद्धा थोड्याच वेळात आपल्या चर्चेत सहभागी होतील। आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आज मनोज जरांगेंनी काय हाक दिली आहे मराठा बांधवांना आपण ऐकूया। मागणी आपली हैदराबादचा गॅझेटियरचा जीआर काढलाय, स्थानिक चौकशीचा अहवाल आहे, सांगायला सुरुवात करायला आता सगळी। त्याचप्रमाणे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र 29 मेच्या आधीच 30 मेला आंदोलन सुरू होणार। मला सुरुवातीला जायचंय गंगाधर काळकुटे यांच्याकडे। काळकुटेजी, या क्षणाला कुठल्या गोष्टीवर असमाधान आहे? वारंवार मनोज जरांगे यांना अशा उपोषणाला बसायची वेळ का येते? कुठं सरकारने तुमच्या मनासारखं केलेलं नाहीये? ताई, पुढारी न्यूजच्या माध्यमातून मला आपल्याला सांगायचं आहे की जो आपल्याला 2 तारखेचा जीआर दिला होता त्याच्यात फक्त 308 प्रमाणपत्र निघालेले आहेत। म्हणजे तिथंही काही समाधानकारक परिस्थिती नाही। जीआर दिला, आम्ही सगळ्यांनी स्वागत केलं, फडणवीस साहेबांचं असेल राज्य सरकारचं स्वागत केलं, परंतु त्याच्यावर अंमलबजावणी काहीच नाही। 1 महिन्यामध्ये सातारा गॅझेटची अंमलबजावणी करून त्याचा जीआर देतो बोलले होते, त्याला 8 महिने झालेत, तेही अजून दिलेलं नाही। शिंदे समितीची मुदत संपली, अगोदर शिंदे समितीच्या नोंदी निघत होत्या, आता शिंदे समितीचं काम ठप्प आहे, त्याच्यातही मुदत वाढ मिळालेली नाही। आपले अनेक बांधवांनी बलिदान आरक्षणासाठी दिलेलं आहे, त्या बांधवांचे 10 लाख रुपये मदत आणि काही लोकांना नोकऱ्या सुद्धा अजून मिळालेल्या नाहीत। तसेच आपल्या गुन्हे, जे आंदोलनातले गुन्हे होते ते कुठले, काही गुन्हे मागे घेतलेत परंतु काही गुन्हे मागे घेतलेले नाहीत, ही सुद्धा अडचण आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी दिला जात नाही, सारथीच्या योजना बंद केल्या जात आहेत। एकूणच मराठा उपसमिती किंवा राज्य सरकार जाणून बुजून मराठा समाजाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतंय का, किंवा मनोजदादाला आणि मराठा समाजाला सरकारला फसवायचं आहे का, असा प्रश्न आमच्या पुढे निर्माण होतो। आणि आंदोलक म्हणून त्यावेळेस आंदोलक म्हणून सरकारनं निर्णय घेतले, त्याचं स्वागत मनोजदादांनी मराठा समाजाने केलं, परंतु आता परत काहीच त्यात होत नाही असं दिसल्यानंतर पुन्हा मनोजदादांनी आंदोलनाची हाक दिली। आता 30 तारखेला आंदोलन होणार आहे, त्याच्या अगोदर 14-15 दिवस तिथं आहेत। मला वाटतं अजित चव्हाण जे आहेत इथं भाजपचे प्रवक्ते आहेत, त्यांना सांगानं विनंती आहे आमची, अजूनही 15 दिवस आहेत तुमच्या हातात। मनोजदादांनी आज ज्या मागण्या केल्या त्या सगळ्या मागण्या तुम्ही मान्य करा। मनोजदादा उपोषणाला बसणार नाहीत किंवा राजकारणाबद्दल किंवा तुमच्या नेत्याबद्दल कुणालाही काही बोलणार नाहीत, हे दादांनी आज तिथून पत्रकार परिषदेतून सांगितलंय। या 15 दिवसात त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे। बरं, म्हणजे थोडक्यात मला जे काही आकलन आतापर्यंत झालेलं आहे त्यानुसार असं आपण समजायचं का की जी अट मान्य केलेली होती मनोज जरांगे यांनी, सरकारने जसं कुणबी दाखले देण्यासाठी एक प्रोसिजर केलेली होती, एक नवा जीआर आणलेला होता, त्या जीआर नुसार जास्तीत जास्त मराठ्यांना दाखले मिळतील आणि ते आरक्षणात येतील असं जरांगेंना वाटलं होतं, मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाहीये। नोंदी लाखो निघाल्या, मात्र प्रत्यक्षात दाखले अतिशय कमी लोकांना, म्हणजे 10% लोकांना सुद्धा नोंदीच्या मिळालेले नाहीयेत। ही जमिनीवरची परिस्थिती आहे आणि कदाचित त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा ही
त्यांच्या उपोषणाची हाक दिली. मी अजित चव्हाण यांच्याकडे येईन. अजित चव्हाणजी, ही तफावत का आहे? नोंदी आणि दाखले यांच्या आकडेवारीत ही तफावत का आहे? आणि मग मनोज जरांगे पाटील ज्यासाठी भांडत होते त्यांनी सरसकट सगळ्यांना किंवा सगळे सोयऱ्यांना हे शब्द त्यांनी मागे घेतले. सरकारने दिलेला जो GR होता तो त्यांनी मान्य केला, पण प्रत्यक्षात त्यांना जे अपेक्षित होतं तसं काही घडताना दिसत नाहीये. काय, कुठं चुकतंय? कुठे एखादा लूज एंड राहिलेला आहे? मला असं वाटतं की आमचे मित्र मार्गदर्शक गंगाधरराव काळकुटे पाटलांनी जी आता सूचना केलेली आहे, खरं तर सरकार हे मराठा समाजाचंच आहे. मराठा समाजाचे प्रतिनिधी सुद्धा सरकारमध्ये आहेत आणि आम्ही मराठा समाज म्हणून, मराठा तरुण म्हणून या सरकारमध्ये आहोत आणि आम्ही सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीमागे याच्यासाठी उभं राहिलो की आजपर्यंत आमच्या समाजाच्या, मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी जे केलं नाही ते त्यांनी करून दाखवलं आणि ते करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून आम्ही त्यांच्या सोबत अतिशय भक्कमपणे आहोत. आमच्या मराठा समाजाच्या मागण्या सुटाव्यात हा आम्हाला या सगळ्यामधनं सातत्यानं उद्देश आहे आणि आशा आहे आणि तशात त्या दृष्टीनं प्रयत्न आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये मला असं वाटतं की गुन्ह्यांचा विषय 800, माझी जर हे चुकत नसेल तर जवळपास 828 गुन्हे जे आहेत ते मागे घेण्यात आलेत. 89 गुन्हे महाराष्ट्रामधले फक्त राहिले आहेत. त्याच्यासाठी माननीय न्यायालयाची परवानगी आहे, कारण काही गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत आणि ते न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेले. आपण बघितलं असेल नम्रताजी, संबंध राज्यभर महसूल विभागाचे जे आमचे अधिकारी आहेत त्यांच्याकरता आपण मंडलनिहाय प्रचंड मोठ्या प्रमाणावरती ड्राईव्ह घेतला होता. त्यांना लक्षात यावं की कशा पद्धतीनं आपल्याला दाखले द्यायचे, आपल्याला या नोंदी शोधायच्या आहेत. मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर एकाच वेळेला राज्य सरकारनं एखाद्या मुद्द्यासाठी पाठीमागं लागून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती शासनाची मशिनरी कामाला लावून या सगळ्या नोंदी शोधण्याचा एक प्रकारचा हा विक्रमच असावा. राज्य सरकारची इच्छाशक्ती आहे. काही गोष्टी राहून जात असतील, जसं आता गंगाधरराव म्हणाले, त्यांनी 100% सरकारला जर सूचना केल्या किंवा बऱ्याच काही गोष्टी असतात की हे मान्य केलं पाहिजे. सरकारच्या कडक सूचना असतात, सातत्यानं अनेक गोष्टी सुरू असतात, प्रशासनाकडनं काही ढिलाई होते तर ते लक्षात आणून देणं समाजाच्या नेत्यांचं काम आहे. मात्र सरकारनं जी आश्वासनं दिलेली, जी काय आश्वासनं दिलेली, मला असं वाटतं ताई एक आपण लक्षात घ्या की खूप महत्वाची गोष्ट घडली की ती म्हणजे या सगळ्या नोंदी मिळाल्या आणि याच्यामध्ये जे दाखले मिळणं आहे ती जी प्रक्रिया आहे ती आमच्या सर्वच म्हणजे जे जे आरक्षणाचा लाभ घेतात त्या बांधवांना जात प्रमाणपत्राची वैधता, जात प्रमाणपत्र मिळवणं ही थोडीशी क्लिष्ट बाब आहे. ती त्याच्यावरती खूप आक्षेप घेतले जातात. ती अतिशय त्या प्रमाणातच करावी लागते. त्याला तितके जबाबदार अधिकारी लागतात, त्यांची उपलब्धता, हे सगळं खरंय. मात्र हे माझ्या मराठा समाजाबद्दलच नाही तर जो समाज आरक्षण घेतो महाराष्ट्रामध्ये, ज्यांच्याकडे जात प्रमाणपत्र आहे त्यांना ते व्हॅलिड करून घ्यावं लागतं. त्या सगळ्यांना पण अजित चव्हाणजी दिरंगाईचा सामना करावा लागतो. हे गंभीर एवढा विरोधाभास 57 लाख नोंदी आणि मला वाटतं 750 की 800 फक्त दाखले दिलेले आहेत, पूर्ण 10% सुद्धा नाही. काय म्हणायचं याला? ठीक आहे, मी येते पुन्हा या मुद्द्याकडे. मला काळकुटेंकडे जायचंय. काळकुटेजी, आज एक वाक्य जरांगे म्हणाले की हे सरकार जळायला लागलंय आणि त्यांना मराठा समाजाला मोठं होऊन द्यायचं नाहीये. त्यांचा रोख फडणवीसांकडे होता असं आम्हाला तरी जाणवलं. काय नेमकं म्हणायचंय त्यांना आणि का असं म्हणतायत ते? नाही, त्यांनी बोललं ते खरं आहे. कारण सगळं फडणवीस साहेबांनी तो GR दिल्यानंतर स्वागत सुद्धा तितक्याच मोठ्या मनाने पाटलांनी केलेलं आहे. त्यावेळेस त्यांचं नाव घेऊन त्यांना श्रेय पण दिलंय सरकारला. मग आता श्रेय दिलं तर त्यांना त्याचं क्रेडिट मिळतं, त्याचा लाभ होतो, समाजात त्यांना सहानुभूती भेटते, त्याचा निवडणुकांमध्ये फायदा होतो. मग आता एकीकडे जर उद्या एखादी गोष्ट नाही केली तर त्याचं अपयशाची जबाबदारी त्यांच्यावरच जाईल. म्हणून त्यांच्यावर रोख आहे. ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यांचा वैयक्तिक द्वेष त्यांनी आज केलेला नाहीये, परंतु त्यांच्या खुर्चीवर जे त्या पदावर बसलेत, मुख्यमंत्री पदावर, जे ते निर्णय घेऊ शकतात. परंतु मला वाटतं त्यांच्यावर काय कुणाचा दबाव आहे का? ओबीसी नेत्यांनी जाणून बुजून हे करू नका म्हणून सांगितलंय का? किंवा मग अजून काय त्यांचा दबाव आहे का? हे काय कळायला मार्ग नाही. फडणवीस साहेब एवढे सकारात्मक आहेत. अजित चव्हाणजींनी सांगितल्याप्रमाणे असं वाटतंय तुम्हाला ओबीसी नेते दबाव टाकू शकतात? असू शकतो, कारण याच्या अगोदर
नक्की टाकू शकतात असं आम्हाला वाटतंय, कारण त्या ओबीसी नेत्यांची मागच्या 5-6 महिन्यातली देहबोली त्यांचं वागण्याहून तर वाटतंय. कारण फडणवीस साहेब एवढे सकारात्मक आहेत. पहिलं 16% आरक्षण ज्यावेळेस त्यांनी दिलं, सारथी अण्णासाहेब पाटील पुनर्जीवित केलं, त्यावेळेस त्यांनी सकारात्मक निर्णय घेतले. त्यावेळेस समाजांनी त्यांना डोक्यावर घेतलं ना. अगोदरच्या मराठा मुख्यमंत्र्यांनी जे केलं नाही त्यांनी केलं, त्यावेळेस आम्ही कौतुक पण केलंय. मग आज एवढं सरळ वन साईड बहुमत असताना, एवढं सरळ मेजॉरिटी त्यांच्या हातात आहे, केंद्रात सत्ता त्यांच्या हातात आहे, राज्यात आहे, मग आज निर्णय घ्यायला का उशीर होतोय, का अंमलबजावणी होत नाही, का व्हॅलिडिटी मिळत नाहीत, का प्रमाणपत्र नोंदी असून देत नाही, शिंदे समितीला मुदतवाढ का मिळत नाही, आणखी ते 10 लाख रुपये मदत किंवा नोकऱ्याचं त्यांच्या हातात का होत नाही, मग हे कोणाच्या तरी दबावामुळे होत नाही का काय, असं आम्हाला वाटायला लागलंय. आणि त्यातून मनोज दादांची भावना आज व्यक्त केली. त्याच्यामुळे माझी विनंती आहे, पुढच्या विचारूया आपण. लक्ष्मण हाके आहेत आपल्यासोबत. लक्ष्मण हाकेजी, आता मराठा नेत्यांनी असा संशय व्यक्त केलाय की मराठा नेत्यांच्या ज्या प्रमाणात नोंदी सापडलेल्या आहेत, कुणबी नोंदी, त्या प्रमाणात त्यांना दाखले मिळत नाहीयेत आणि पर्यायाने आरक्षण मिळत नाहीये. आणि हे घडत नाहीये कारण सरकारची ही प्रक्रिया स्लो चाललेली आहे, कुठेतरी वेग पकडत नाही. आणि ही वेग पकडत नाहीये ह्याचं कारण ओबीसी नेत्यांचा सरकारवर दबाव असू शकतो. त्या दबावामुळे हे सरकार हलत नाहीये. ओबीसी नेत्यांचा दबाव फडणवीसांवरती असू शकतो असं ते म्हणतात. ते काहीही म्हणतील, ते मागणीच मुळात बेकायदा आणि चुकीची करतायत की जी कायद्याला मान्य नाही. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे काही एका कम्युनिटी पुरतं काम नाहीत करत. महाराष्ट्रातली 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ त्यांच्यावरती आहे. त्यामुळे इतरांच्या वरती काय परिणाम होणार आहे अशा निर्णयाचा, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कायद्यानुसार त्यांना वागावं लागेल. कुठल्या ओबीसीच्या नेत्यानं सांगितलं किंवा कुठल्या नेत्यानं उपोषण केलं किंवा 8-15 दिवसाला उपोषण डिक्लेअर करून, दबाव करून, झुंडशाही निर्माण करून, शिवराळ भाषेमध्ये पत्रकार परिषदा घेऊन तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था मानणार आहेत की नाही, ही घटना इथं काम करते. हे कायद्याचं राज्य आहे, कायद्याचा देश आहे. त्यामुळं एका माणसाला न्याय देत असताना किती माणसावरती अन्याय होणार आहे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पाहावं लागेल. त्यामुळे कुणी किती आदळ आपट केली आणि किती खालच्या भाषेत, शिवराळ भाषेत पत्रकार परिषद घेतली, तर त्यांना कायद्यानं आणि सर्व माणसाच्या हिताचं संरक्षण करावं लागेल. त्यामुळे मला नाही वाटत कुठले कोण ओबीसीच्या नेत्यांच्या दबावापुढे येऊन फडणवीस साहेब काम करत असतील. हे यांची कोल्हेकुई असते. महाराष्ट्र थोडासा शांत व्हायला लागला की महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता निर्माण करायची, शिवराळ भाषेत बोलायचं एकदम. अरे महाराष्ट्राची संस्कृती काय? यशवंतराव चव्हाण कुठं, प्रखे आत्रे कुठं, वसंतदादा पाटील कुठं, अशोकरावजी चव्हाण, त्यांच्या अगोदर त्यांचे वडील विलासरावजी देशमुख, अरे यांनी काय राज्य केलं नाही का महाराष्ट्रामध्ये? अशा कुठल्याही नेत्यावरती एवढ्या खालच्या भाषेत त्यांनी कधी असा भाषेचा स्तर सार्वजनिक ठिकाणी ठेवला नाही. मला वाटतंय काही लोकांना डोळ्यासमोर ठेवायचं आणि काहीतरी गोष्टी करायच्या, हे मला वाटतं खूप चुकीचा पायंडा या महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे. आम्ही ओबीसी बांधव आमच्या हक्क अधिकाराच्या संरक्षणासाठी मला काळकुटेंची यावर छोटीशी प्रतिक्रिया घ्यायची, मग मी अजित चव्हाणांकडे जाईन. काळकुटेजी थोडक्यात. नाही, मला सांगायचंय ते आपलं ह्याच्या अगोदर पण आम्ही बोललोय की हे जे बोलतायत हे वेगवेगळ्या त्यांच्या एका भूमिकेतून बोलतायत, परंतु मराठा समाज सुद्धा या महाराष्ट्रातलाच नाही ना. आम्ही यांच्या अगोदर ओबीसी मध्ये आहोत, आमच्या नोंदी निघल्यात, पुरातन काळातल्या नोंदी आहेत ना. मग त्या जर नोंदी असतील तर त्याच्या आधारे आम्ही मागत असू, लोकशाही मार्गाने मागत असू, तर यांच्या पोटात दुखायची गरज नाही ना. याचं उत्तर द्यावं कुणीतरी. यांना गरज नाही. लोकल बॉडीमध्ये इलेक्शन झाल्या, त्यांच्या त्यावेळेस बोलत असताना लोकल बॉडीमध्ये इलेक्शन झाल्या. एक मिनिट, तुम्हाला वेळ देते. हाकेजी त्यांना मुद्दा पूर्ण करू. लोकशाहीतले सगळे अधिकार आम्ही घेणार, लोकशाही मार्गाने लोकशाहीतले सगळे अधिकार आम्ही घेणार. जे कुणबी म्हणून आम्हाला जे लाभ मिळतात ते सगळे मिळणार. महाराष्ट्राचं लोकसंख्येचा परिणाम आहे, त्या कर्तृत्वाचा परिणाम आहे. कर्तृत्व करा, तुम्ही कर्तृत्व करा, तुम्हाला पद मिळतील. तुमचा जाणून बुजून मराठा समाजाच्या कारखान्यावर किंवा मराठा समाजातल्या पदावर डोळा आहे तर तुम्ही कर्तृत्व सिद्ध करा, लोकशाहीत लढा, तुम्ही पद घ्या. कुणी अडवलं तुम्हाला? आम्ही शिक्षण घेऊन आलाय करून आम्ही एवढं कर्तृत्व सांगताय तुम्ही, आणि मग कर्तृत्व आहे तर आरक्षण कशाला मागताय? लोकशाही लोकशाही भांडायला आलो नाही. आपण इथे माझी हाकेजी आणि काळकुटेजी दोघांनाही विनंती आहे, भांडायला आलो नाही. आपण इथे काही पर्याय, मिडल वे आपल्याला काही दिसत असेल तर तो शोधायचा, आपण त्याचा धांडोळा घ्यायचा प्रयत्न करतो. अजित चव्हाणांना मुद्दा मांडायचा. अजित चव्हाण.
नाही, माझी सगळ्यांना एक विनंती अशी आहे, विशेषतः हाके साहेब, आपल्याला माझी एक विनंती आहे, टीव्हीच्या चर्चांमध्ये कृपया काय होतं माहितीये का, ज्यांचा तो हक्क आहे, मराठा समाजामध्ये सगळे काय श्रीमंती घेऊन जन्माला आलेले नाहीत. मराठा समाजामध्ये सुद्धा मागासवर्गीय आहे का? ओबीसी अजित समाजामध्ये सुद्धा गरीब आहे. मराठा फक्त मागासवर्गीय माझं म्हणणं आहे का? इतकंच आपल्याला असं आहे की आपण भाषेचा वापर थोडा संयत करा. टीव्ही माध्यमांवरती ह्या अशा चर्चा पाहून महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण बिघडतं. माझ्या गरीब मेंढपाळ धनगर बांधवांना ज्यावेळेला मारहाण होते त्यावेळेला मदत करणारा जात विचारून येत नाही, पण ज्यांच्या डोक्यामध्ये हे जातीचं विष आपल्यासारखे जबाबदार नेते पेरतात की काय अशी शंका येते. मनोज जरांगेंना सुद्धा माझं आवाहन असेल की आपण भाषा संयमित वापरावी. गंगाधररावांची भाषा आपण आता बघा, मी त्यांचं जाहीर कौतुक करतो की काळकुटे पाटलांनी अतिशय संयमी भाषेमध्ये आपला मुद्दा मांडला. आणि हाके साहेब, माझी एक विनंती आपल्याला अशी आहे की श्रीमंत कारखानदार, श्रीमंत शिक्षण सम्राट म्हणजे मराठा समाज आहे का? हो, नाही ना. ज्याला रोज मजुरीला जावं लागतं, जो रोजंदारीने जातो, तोही गरीब असू शकतो ना. फक्त माझी हात जोडून विनंती आहे, माझ्या ओबीसी बांधवांना, महाराष्ट्रातल्या माझ्या ओबीसी बांधवांना माध्यमावरच्या भडकाऊ वक्तव्यांची किंमत द्यायला लागू नये. मागासले पण गरिबीमुळे येत नसतं, त्याला जन्माला यावं लागतं. नाभिकामध्ये, सुतारामध्ये, लोहारामध्ये, कुंभारामध्ये. कुठलं सोशल डिस्क्रिमिनेशन झालं? कोणता सामाजिक दुजाभाव मराठा समाजाच्या बाबतीत महाराष्ट्रात झाला? मराठा समाज मागासवर्गीयमध्ये कसा? सामाजिक जीवनावर फार भयानक परिणाम. कुठल्या आयोगाने सांगितलं मराठा मागासवर्गीयमध्ये मोडतो म्हणून? बर, माझा अजित चव्हाणजी म्हणजे त्यांचा म्हणण्याचा उद्देश एक आहे की आरक्षण हा काही गरिबी हटाव धोरण नाहीये. आरक्षण हे काही आरक्षण एका सगळ्या सामाजिक उत्थानासाठी तयार झालेले एक सिस्टीम आहे. त्या सिस्टीमचा त्याही पद्धतीने विचार करायला हवा. मला वाटतं असं लक्ष्मण हाके सुचवतात. पण मला अजित चव्हाण, मगाचा एक मुद्दा राहिला ज्याचं उत्तर तुमच्याकडे हवंय. गंगाधर काळकुटेंनी शंका उपस्थित केली की कदाचित ओबीसी नेत्यांचा फडणवीसांवरती दबाव असावा म्हणून हे निर्णय घेतले जात नाहीयेत. असं अजिबात नाही. महाराष्ट्राचं सरकार हे सगळ्यांच्यासाठी काम करणारं सरकार आहे. आणि बघा, कुठल्याही नेत्याला, मंत्र्याला, मुख्यमंत्र्याला हा समाज जवळचा किंवा तो समाज लांबचा असं नाही. माननीय देवेंद्रजी या महाराष्ट्रामधले असे क्रांतिकारी नेते आणि मुख्यमंत्री आहेत की सर्वच जाती धर्माचे नेते हे निर्विरोध त्यांना आपला नेता मानतात, त्यांच्यावरती विश्वास ठेवतात आणि त्यांचे प्रयत्न प्रामाणिक आहेत हे लक्षात आल्यानंतर सातत्यानं देवेंद्रजींना मिळणाऱ्या पाठिंब्यामध्ये वाढ होते. बघा, एखाद्या मुद्द्यावरून अनेक लोक संयम सोडून देवेंद्रजींच्यावरती, आमच्या पक्षावरती टीका करतात, परंतु शेवटी त्यांच्या लक्षात येतं की हीच मंडळी जी आहे ते आपल्यासाठी काहीतरी करू शकते. आणि माझी या निमित्तानं नम्रताजी, आता पुन्हा एकदा हे आंदोलन जेव्हा छेडली जातात, काय माहिती का, व्यक्तिगत पातळीवरती आम्ही काहीतरी मोठे होऊ न होऊ हा भाग वेगळा असतो, परंतु माझी खरोखर विनंती कळकळीची अशी आहे, जबाबदार नेत्यांच्या विधानाची किंमत समाजामधल्या छोट्या घटकाला रस्त्यावर जर मोजावी लागत असेल तर माध्यमांनी सुद्धा याचा विचार करावा. आणि हात जोडून माझी माध्यमांना विनंती आहे की आपण सुद्धा आपल्या चर्चेमध्ये एखादा जर विचित्र, वाईट आणि एखाद्याच्या भावना दुखावेल असं विधान जर करत नाही, अगदी तुमच्या सूचनांचं स्वागत आहे अजित चव्हाणजी. माझा फक्त प्रश्न याच्यामध्ये एवढाच आहे की जरांगेंनी आता हे का उपोषण करायचं? त्यांनी बेसिक एक कारण सांगितलं जे सर्वसामान्यांना जवळचं वाटणार आहे. शाळांच्या ऍडमिशन्स आता जून महिन्यामध्ये येतील आणि 10 महिने झाले तरी सुद्धा आरक्षणाच्या त्या चौकटीमध्ये बहुतांश समाज येत नाही. जो आरक्षणाच्या दृष्टीने त्या आंदोलनाकडे डोळे लावून बसला होता, जो मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आपल्याला आरक्षण मिळेल कदाचित याची तयारी करत होता, पण तसं काही होताना दिसत नाहीये. मग हे आंदोलन चुकलं कुठे? मला काळकुटे पाटलांना हाच व्ह्यू पॉइंट त्यांचा जाणून घ्यायचा आहे. काळकुटेजी. हा ताई, आंदोलन कुठं चुकलं नाही. आंदोलकाची मागणी करत असतो, त्याच्यावर निर्णय घेण्याचा अधिकार मायबाप सरकारला असतो. सरकारने निर्णय घेतला, आम्ही त्याचं स्वागत केलं. परंतु आता हे कुठल्याच गोष्टी व्हायला तयार नाहीत. ऍडमिशन जवळ व्हॅलिडिटी देत नाही. तो मंत्री महोदय शिरसट साहेब त्या खात्याचे मंत्री, त्यांनी सांगून सुद्धा किंवा जाणून बुजून त्या व्हॅलिडिटी देत नाहीत. कुणबीचे नोंदी निघाल्यानंतर सुद्धा प्रमाणपत्र दिले जात नाहीत. मग ही जाणून बुजून अडवणूक वाटते. मग याच्या मागे राजकीय वास येतो. काही ओबीसी नेत्याचा दबाव आहे का? हे करायचंच नाही, निवडणुकीसाठीचं राजकारण म्हणून फडणवीस साहेबांवर टाकत असतील दबाव.
आणि आमचा लढा हा शासनासोबत आहे. मध्ये मध्ये बोलणारा कोणी जे बोलत होते त्यांना सांगा, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या समाजाला मागा ना, काय मागायचं ती. मराठा समाज कधी विरोध नाही करणार, परंतु 4%, 2% जे कारखानदार आहेत, संस्थानिक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, ते म्हणजे मराठा समाज नाही. हे चव्हाण साहेबांनी सांगितलंय, अजित भाऊनी. ते 4-2% ते लोक सोडले तर 95 ते 97% गरीब मराठा आहे, सामाजिक दृष्ट्या मागास पण आहे. मला तर वाटतं आता सामाजिक मागासलेपणाचे निकष बदलण्याची वेळ आलेली आहे. त्या काळातले ते निकष होते, आता परिस्थिती बदलली. आता पुन्हा थोडंसं न्यायाधीशांची समिती नेमून सामाजिक मागासलेपण, शैक्षणिक मागासलेपण तपासण्याचे मापदंड जे आहेत ते बदलण्याची गरज आहे. याच्यावर सुद्धा काम होणं गरज आहे. जाणून बुजून हे लोक मराठा आणि धनगर असेल, वंजारी असतील, बंजारा असतील, आम्ही सगळ्याच्या आमच्या सामाजिक ज्या परिस्थिती आहेत त्या समान आहेत, परंतु तरीही आम्ही फार पुढारलेले आहेत. काही लोक फार मागास आहेत असा काहींनी जावई शोध लावलाय आणि सतत मराठा द्वेषानं काही लोक बोलत असतात. त्यातलेच आता एक महाशय होते, त्यांना सांगणं तुमच्या धनगर समाजाच्या एसटीतल्या आरक्षणाचं बघा, ओबीसीच्या आणखी बाकी प्रश्न आहेत ते बघा. आम्ही आमचा लढा सरकारसोबत लढतोय. मनोज दादा सरकारला भांडतायत, लोकशाहीतलं अस्त्र असतं ते वापरून उपोषणावर ते लढा देत आहेत, तर यांनी काही पोटात दुखून आहे कुणाच्या आहे हे सांगण्यात आहे आमचं. मला अजित चव्हाणांना हाच प्रश्न विचारायचा. मला लक्ष्मण हाके दिसत नाही तिथे, कदाचित त्यांच्याशी संपर्क तुटला असावा. लक्ष्मण हाकेजी तुम्ही असाल तर मला छोटीशी प्रतिक्रिया तुमची हवी आधी. संपर्क तुटलेला आहे आपला त्यांच्याशी. अजित चव्हाणजी, हा जो प्रश्न आता जरांगेंनी सांगितला की मुलांची ऍडमिशन आलेली आहे, जून महिना आहे, 10 महिने दिले, तर 10 महिन्यामध्ये अगदी तुटपुंजी जर दाखले मिळत असतील, कुणबी दाखले, आणि आरक्षणाच्या चौकटीत हा मराठा समाज येत असेल, तर सरकारचं आश्वासन फोल आहे. एवढ्या तुटपुंजा आरक्षणासाठी एवढं मोठं आंदोलन झालं होतं का? सरसकट मराठे जर आंदोलनाला आले होते तर सगळ्या मराठ्यांना हे आरक्षण हवं होतं. बरं, नोंदी निघालेल्या आहेत, मात्र तरी दाखले मिळत नाहीत. हा काय विरोधाभास आहे? आणि असे किती वेळ लागतात सिस्टीमला? नाही, मी मगाशीच सांगितलं आपल्याला की ज्या 70,000च्या वर नोंदी निघालेल्या, जे कधीच घडलं नव्हतं महाराष्ट्रामध्ये, ते घडलं. आपण सगळी यंत्रणा कामाला लावली. मी अतिशय नम्रपणे महाराष्ट्रामधल्या मराठा समाज बांधवांना सांगू इच्छितो की ज्यांच्या नोंदी निघालेल्या आहेत त्यांची पुढची प्रोसेस निश्चितपणे होईल. पण यामध्ये प्रशासकीय दिरंगाई आहे हे प्रथमदर्शनी दिसतंय. माझी या निमित्तानं महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या वेगवान कामावरती आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. माननीय मुख्यमंत्री अतिशय काढतील. कारण एक आहे, जे बेकायदेशीर असेल ते करू असं आश्वासन माझे नेते आदरणीय फडणवीस साहेब कधीच देत नाही. परंतु त्यांना जर लक्षात आलं ते कायद्याच्या चौकटीत बसत असलं, ते कुणावरही अन्याय करणारं नसलं, तर मात्र ते वाघाच्या तडफेनं कामाला लागतात आणि तो विषय धसास लावल्याशिवाय ते शांत बसत नाहीत. मला एक आपल्याला सांगायचंय की कुठलंही सामाजिक सौहार्द जे आहे महाराष्ट्रामधलं ते या निमित्तानं बिघडता कामा नये. आणि ते न बिघडवता, आणि या वेळेला या टप्प्याला एक गोष्ट आशादायी अशी दिसतीये की मराठा समाजाच्या सर्वच नेत्यांनी निश्चितपणे भाषेचा स्तर न ढासळवता आपला जो प्रमुख मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती फोकस केलेलं दिसतंय. आणि इतरांनी देखील ती आचारसंहिता पाळली पाहिजे. मला असं वाटतं कोणी झुंडशाहीनं काही घेऊ शकत नाही. ठीक आहे, बरं. लक्ष्मण हाके मला परत कनेक्ट झालेले दिसतात. अजितजी, तुमचा मुद्दा लक्षात आला असं मात्र आपण. हो, मला लक्ष्मण हाके जॉईन झालेले दिसतात. लक्ष्मण हाकेजी, मला अगदी शेवटची 30 सेकंद आहे, छोटीशी कॉमेंट तुमची हवी आहे. ह्या आरक्षणाच्या संदर्भात आता मागणी पुन्हा एकदा समोर येते आहे आणि त्यांचा असा क्लेम आहे की आम्ही ओबीसी आहोत म्हटल्यानंतर हे आमचं आरक्षण आहे. म्हटल्यावर आक्षेप कशाला असायला हवा? मॅडम मी एक उदाहरण देतो तुम्हाला, कारण वेळ नाही आता. पुण्याच्या जवळ एक उरुळी देवाची म्हणून फुरसुंगी म्हणून एक नवीन नगर परिषद अस्तित्वात आली. तिथं 9 जागा ओबीसींसाठी राखीव होत्या. त्या 9च्या 9 जागा मराठा कुणबीने घेतल्या. बर, म्हणजे आता ओबीसी इज इक्वल टू फक्त मराठा कुणबी का? पुण्यामध्ये 42 ओबीसींसाठी जागा राखीव होत्या, त्यातल्या 32 जागा फक्त मराठा कुणबीने घेतल्या. म्हणजे ओबीसी इज इक्वल टू मराठा कुणबी असं म्हणायचं का जरांगेंना किंवा त्यांचं समर्थन करणाऱ्या लोकांना? आणि देवेंद्र फडणवीस साहेब या अशा गोष्टींना, बेकायदा गोष्टींना त्यांनी साथ द्यावी, नाहीतर आम्ही उपोषण करणार, नाहीतर आम्ही तुमचं सरकार घालवणार. ही झुंडशाही नाही वाटत? आणि इथले तज्ञ, विचारवंत, मीडिया, सगळे नेते, पक्षनेते कोणीही बोलायला तयार नाहीत ओबीसींच्या बाजूनं. साताऱ्याचं जिल्हा परिषद अध्यक्षपद हे ओबीसींसाठी राखीव होतं. तिथं शिंदे नावाच्या आमदाराची पत्नी एका दिवसात सकाळी
12 वाजता दाखला काढला जातो आणि दुपारी 1:30 वाजता त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होतात. म्हणजे ओबीसीचं आरक्षण टिकलंय असं म्हणायचं का? आणि हे कायद्याचं राज्य आहे. आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावं. अजूनही आमची त्यांच्यावरती श्रद्धा आहे, अजूनही आम्हाला त्यांच्याकडून बरं, अपेक्षा ठीक आहे. आहे. पण अशा कोणतरी चौथी नापा काय वकूफ आहे हो त्या जरांगेचा, काय नॉलेज आहे हो त्याचं? त्यांचं कुठल्या आयोगाने त्यांचं सांगितलं की ज्ञान मराठा काय आहे, समाज हा मागासलेला त्यांचं ज्ञान समाज आहे काय म्हणून? आहे, त्यांचा वकूफ काय आहे, हे त्यांच्या समोर असलेली गर्दी आपल्याला बरंच काही सांगते. जी गर्दी अनेकांसमोर असते, ज्यांचा वकूफ असतो त्यांच्यासोबत ही लोक येत असतात, त्यांच्या शब्दाला मान देत असतात. पण आता लक्ष्मण हाकेंनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्या प्रश्नावर सुद्धा कुठेतरी आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण आरक्षण ही गरिबी हटाव मोहीम नाही. आरक्षण हे सामाजिक, प्रत्येक समाजातल्या माणसाला तिथे प्रतिनिधित्व मिळावं आणि त्या माध्यमातून त्या समाजाचा पुनरुत्थान व्हावं यासाठी आणलेली एक प्रणाली आहे, एक सिस्टीम आहे. हा विचार आपण कुठेही विसरू न देता जो डिझर्विंग आहे, ज्याला आरक्षणाची गरज आहे, ज्या समाजाला त्याला आरक्षण मिळालं पाहिजे, हीच पुढारी न्यूजची भूमिका आहे. आज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाची हाक दिलेली आहे. त्यांच्या मागण्या काय आहेत याकडे सरकार नक्की लक्ष देईल आणि ज्या रास्त मागण्या असतील त्या पूर्ण करतील सुद्धा. हाकेंनी जसं सांगितलेलं आहे, हा जर एक कन्सर्नचा मुद्दा असेल तर त्याही मुद्द्याकडे लक्ष द्यायला हवं. संतुलन दोन्ही बाजूकडनं व्हायला हवं, जेणेकरून वाद होणार नाहीत. चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.